उन्हाळ्यामध्ये मसालेदार आणि तेलकट खाऊन ॲसिडिटी होते, अपचन होते. हलका फुलका आणि चविष्ट असा आहार मिळाला तर मनसुद्धा ताजंतवानं वाटतं आणि काम करायची इच्छा होते आणि हलकं फुलकं वाटतं. तर आज अशा 4 साध्या सोप्या बनणाऱ्या तेवढ्याच चविष्ट आणि बिना मसाल्याच्या भाज्यांची रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर रिक्वेस्ट आहे तुम्हाला, प्लीज सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिल्यांदा बनवूया खानावळीत मिळते तशी बिना मसाल्याची डाळ ढेमशाची भाजी. त्यासाठी खलबत्त्यामध्ये मी 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं जाडसर कुटून घेतलेलं आहे. 1 पाव इथे ढेमशे घेतलेले आहेत. ढेमशे कसे ओळखायचे? नख टोचून पाहिल्यानंतर सहजासहजी तो आतमध्ये घुसत असेल तर ढेमसे हे कोवळे आहेत असे समजायचं. ढेमशे कापून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आता बारीक बारीक कोथिंबीरसुद्धा इथे चिरून घेत आहे. 1 टमाटरसुद्धा आपण या भाजीमध्ये घालणार आहोत. खूप चविष्ट आणि मस्त ही भाजी बनवून तयार होते. तर याच्यासाठी मी अर्धी वाटी मुगाची डाळ 2 तास अगोदर भिजत घातली होती. छान भिजलेली आहे. चला आता पटकन भाजीला फोडणी करून घेऊया. गॅसवर कढई ठेवल्यानंतर अगदी थोडंसं म्हणजे पाव वाटी मी इथं तेल घातलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. चांगलं कडकडीत तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मी इथे मोहरी घातलेली आहे. मोहरी चांगली तळतळली. 1 जाडसर चिरलेला मीडियम कांदा मी या ठिकाणी घातलेला आहे. त्याच्यानंतर आपण जे जिरं आणि लसणाची पेस्ट करून ठेवली होती ती घालूया. चांगलं कांद्याला थोडंसं सॉफ्ट होऊ देऊया. मला माहीत असेल शेगाव शिर्डीसारख्या प्रसादालयात किंवा खानावळीमध्ये अगदी भाजीत कोणताही न मसाला घालता त्यांची भाजी अत्यंत स्वादिष्ट कशी बनते याचा आपण नेहमीच विचार करतो. तर या पद्धतीने तुम्ही ही डाळ ढेमशाची भाजी एकदा नक्की ट्राय करा. कांदा थोडासा ब्राउनिश होत आला की पाव चमचा भरून हळद, अर्धा टीस्पून भरून इथं लाल तिखट, अर्धा टीस्पून धनिया पावडर आणि चवीनुसार अर्धा टीस्पून मी इथे मीठ घातलेलं आहे. तिखट थोडंसं कमी वाटत होतं त्याच्यामुळे आणखी पाव चमचा मी इथे तिखट घातलेला आहे. त्याच्यानंतर लगेचच टमाटर याच्यामध्ये घालूया आणि थोडासा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत फोडणीमध्ये याला परतून घेऊया. ते तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त वापरू शकता. फोडणीमध्ये अशी थोडीशी कोथिंबीर घातली की भाजीचा स्वाद असा दुपटीने वाढतो. थोडासा टोमॅटो सॉफ्ट होत आला की याच्यामध्ये आता अगदी थोडंसं पाणी घालूया. त्यानंतर भाजीला बाइंडिंग आणि एक थिकनेस येण्यासाठी 2 टीस्पून मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घातलेली आहे. अगदी थोडंसं याला फोडणीमध्ये परतलं की कापलेले ढेमसे याच्यामध्ये आपण टाकूया. त्याच्यानंतर लगेचच भिजवत घातलेली मुगाची डाळसुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया. सगळं व्यवस्थित फोडणी म्हणजे एकजीव करून घेऊया. त्याच ठिकाणी ढेमस्याला दिलपसंद असं देखील म्हटलं जाते. तुमच्या भागामध्ये ढेमस्याला काय म्हणतात ते नक्की आवर्जून कमेंट करून सांगा. आता गॅसची फ्लेम अगदी लो करून आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि 2 मिनिटापर्यंत या भाजीला वाफवून घेऊया. 2 मिनिटांनंतर बघू शकता थोडी ते छान सॉफ्ट झाले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला भाजीमध्ये पाणी घालायचं आहे. साधारणतः अर्धा ग्लास मी या ठिकाणी भाजीमध्ये पाणी घालत आहे. तुम्हाला अगदीच रस्सेदार भाजी बनवायची असेल तर या ठिकाणी तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. आता अजून गॅस मीडियम फ्लेमवर करायचा आणि याच्यावर झाकणे ठेवून आता पूर्णपणे या फोडींना आणि या भाजीला शिजू देऊया. खूप चविष्ट आणि मस्त ही भाजी बनून तयार होते. तर बघू शकता 2 मिनिटानंतर अगदी पूर्णपणे भाजी शिजलेली आहे. थोडासा रस्सासुद्धा याच्यामध्ये उरलेला आहे आणि थोडीशी रस्सेदारच ही भाजी खायला छान लागते. कोथिंबीर घालून व्यवस्थित त्याला गार्निश करून घ्या आणि इथं मस्त एकदम खानावळी स्टाईल डाळ ढेमस तयार आहे. अगदी बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत, पोळीसोबत आणि भातासोबत सुद्धा ही चविष्ट भाजी लागते. आता दुसरा आणि मस्त आणि झटपट बनणारा भाजीचा प्रकार बनवूया, तो म्हणजे मुळाच्या पानांची भाजी. आपण बरेचदा मुळे बाजारातून घरी आणल्यानंतर त्याची पानं फेकून देतो, परंतु या पानांमध्ये भरपूर व्हिटॅमिन आणि प्रोटीन असतं. स्वच्छ या पानांना पहिल्यांदा व्यवस्थित धुवून घेऊया. पानांची जाडसर देठं कापून बाजूला करून घेऊया आणि आता या भाजीला अगदी बारीक बारीक आपल्याला असं चाकूने चिरून घ्यायचं आहे. कोणत्याही पालेभाज्यापेक्षा एकदा ही मुळ्याच्या पानांची भाजी ट्राय करा. खूप चविष्ट आणि मस्त बनून तयार होते. आता इथे बारीक बारीक मी सगळी मुळ्याची ही भाजी कट करून घेतलेली आहे. याला फोडणीसुद्धा अगदी साधी आणि सोपी आहे. मोहरीचं तेल इथं मी पाववाटी गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर थोडंसं जिरा आणि मोहरी घालून तडका करून घेऊया. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आणि पटकन फोडणीमध्ये ही भाजी टाकून घ्यायची. ना कांदा ना लसूण ना काहीही, तरीसुद्धा एवढी चविष्ट ही भाजी बनवून तयार होते. आता मस्त या फोडणीमध्ये या पानांना छान परतून घेऊया. अगदी 2 मिनिटात बनून ही भाजी तयार होते. आता इथं अर्धा चमचा भरून मी धनिया पावडर घातलेली आहे. चवीनुसार अर्धा टीस्पून मीठ घातलेलं आहे. परत एकदा व्यवस्थित भाजीमध्ये सगळं साहित्य मिक्स करून घेऊया.
या भाजीची खासियत म्हणजे याला भरपूर असं पाणीसुद्धा सुटत नाही आणि अगदी ही ड्राय होऊन येते. बघू शकता अगदी 2 मिनिटांमध्ये मुळ्याची चविष्ट भाजी बनवून इथे तयार आहे. व्हिडिओ बघता बघता आवडल्या असल्यास भाज्या नक्की एक लाईक करत चला. आता तिसरी भाजी बनवूया आपण चवळीच्या शेंगांची भाजी. चवळीच्या शेंगांची भाजी तर तुम्ही बऱ्याच प्रकारे बनवली असेल. एकदा या प्रकारे ट्राय करून बघा, वारंवार तुम्ही अशीच बनवाल. तर काय करायचं, कुकरमध्ये अगदी थोडंसं तळाला पाणी घालायचं, त्याच्यावर अशी एक वाटी ठेवायची आणि पाणी न घालता आपल्याला या शेंगा आता कुकरमध्ये एखाद्या डब्यामध्ये टाकून वाफवून घ्यायच्या आहेत. अगदी कुकरमध्ये टाकल्यानंतर 3 ते 4 शिट्ट्या हाय फ्लेमवर येऊ द्यायच्या, म्हणजे छान या चवळीच्या शेंगा वाफवून निघतील. त्याच्यानंतर फोडणीमध्ये तुम्हाला या शेंगा शिजवत बसायची अजिबात गरज नाही. आता कुकरमध्ये जर तुम्हाला ठेवायचं नसेल तर एखाद्या स्टीमरमध्ये सुद्धा ठेवून तुम्ही याला स्टीम करून घेऊ शकता. तर इथे 4-5 शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस बंद केलेला आहे. कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि बघू शकता इथे छान चवळीच्या शेंगा आपल्या उकडून निघालेल्या आहेत. आता फोडणीसुद्धा अगदी साधी आणि सोपी आणि 2 मिनिटात बनवून आता ही भाजी आपली तयार होईल. आज मी ही भाजी लोखंडी पॅनमध्ये बनवणार आहे. खूप चविष्ट ह्या भाज्या या लोखंडी पॅनमध्ये बनवून तयार होतात. अगदी थोडंसं पाववाटी मी इथे तेल घातलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा टीस्पून मोहरी घालून छान तडतडू द्यायची. 2 ते 3 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या, एक मोठा असा जाडसर चिरलेला कांदा याच्यामध्ये घालून घेऊया. अगदीच चविष्ट भाजी बनण्यासाठी तुम्ही बऱ्याच सुक्या भाज्यांमध्ये कढीपत्ता जर वापरलात तर भाजीची चव दुपटीने वाढते. फ्रेश कढीपत्ता घालूया इथे. मस्त भाजी आपली ही बनवून तयार होईल. कोणत्याही सुक्या भाज्या बनवत असताना कांदा तुम्ही बारीक चिरण्याऐवजी असा जाडसर चिरून टाकला तर अत्यंत खायला चविष्ट आणि मस्त ती भाजी बनवून तयार होते. इथे कांदा खूप ब्राऊन करत बसायचा नाही. अगदी हलका फुलका सॉफ्ट झाला की याच्यामध्ये आपण आता ह्या उकडून ठेवलेल्या चवळीच्या शेंगा घालूया. याच प्रकारे तुम्ही गवारीच्या शेंगांची भाजी किंवा बीन्सची भाजीसुद्धा बनवू शकता. पाव चमचा मी इथे हळद घातलेली आहे, अर्धा टीस्पून लाल तिखट, त्याच्यानंतर अर्धा टीस्पून धनिया पावडर, अगदी पाव चमचा इथे मी आमचूर पावडर घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालूया आणि मस्त आता भाजी व्यवस्थित परतून घेऊया. या ठिकाणी तुम्ही आमचूर पावडरऐवजी टोमॅटोचा वापरसुद्धा करू शकता. पण चवळीच्या शेंगा इथे वाफवून घेतल्यामुळे आता आपल्याला खूप याला शिजवत बसायचं गरज नाही. पॅनमध्ये 2 मिनिटापर्यंत अशी सतत चालवत ही भाजी परतून घ्यायची. लोखंडी पॅनचा स्वाद अत्यंत मस्त या भाजीमध्ये उतरतो आणि चविष्ट ही भाजी बनून तयार होते. मस्त भरपूर कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून गार्निश करूया आणि चविष्ट अशी चवळीच्या शेंगांची भाजी बनवून इथे तयार आहे. या पद्धतीने एकदा तुम्ही चवळीच्या शेंगा नक्की ट्राय करून बघा. डब्यासाठी म्हणा, मुलांच्या डब्यासाठी म्हणा, अगदीच आवडीने सगळेजण ही भाजी खातील आणि वारंवार तुम्हाला बनवायला देखील सांगतील. आज आपण खास हलक्या फुलक्या बिना मसाल्याच्या आणि ॲसिडिटी न वाढवणाऱ्या भाज्या बघत आहोत. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा. कुठून व्हिडिओ बघत आहात तेही नक्की मला कमेंट करून सांगा. चला पटकन शेवटच्या भाजीकडे वळूया. तर इथे मी मीडियम साईजचे 2 पोटॅटो असे उकडून घेतलेले आहेत. बटाटे उकडत असताना पाणी घालून उकडायचं नाही, तर नुसतेच ते कुकरमध्ये वाफवून घ्यायचे. त्याच्यामुळे याला बारीक करत असताना हे लिडबिडीत होणार नाही, याचा लगदा होणार नाही. आता या बटाट्यांना व्यवस्थित मॅश करून घेऊया. मॅश करत असताना याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये, तर एकजीव एकसारखा तो बटाटा मॅश झाला पाहिजे. मी इथे विस्क वापरला आहे. याच्यासाठी तुम्ही पावभाजी मॅशरचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता. आता इथे बघू शकता एकजीव असा मी बटाटा इथे मॅश करून घेतलेला आहे. बटाट्याची भाजी तर तुम्ही बऱ्याच प्रकारे खाल्ली असेल. एकदा या प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. 2 मोठे चमचे भरून मी इथं बेसन घातलेलं आहे. अगदी चवीनुसार पाव चमचा मीठ घातलेला आहे. पाव चमचा इथं भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे. बटाटे गरम असतानाच त्याला मॅश करून घ्यायचं आणि गरम असतानाच त्याच्यामध्ये बेसन मिक्स करून घ्यायचं. अगदी चविष्ट आणि मस्त ही भाजी बनवून तयार होते. थोडंसं खाण्याचं तेल घालूया, म्हणजे व्यवस्थित आता या डोला एक बाइंडिंग येईल. उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही, तहान खूप लागते, पाणीच जास्त प्यावंसं वाटतं. तर याच्यासाठी जेवणात रंगत आणण्यासाठी मी 4 मस्त चटण्यांची रेसिपीसुद्धा पोस्ट केलेली आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा. आता वरून असं थोडंसं तेल घालून या डोला चांगलं ग्रीस करून घेऊया आणि पूर्णपणे आता याला थंड होऊ देऊया. थंड झाल्यानंतर इथे बघू शकता थोडंसं टाईटनेस आणि थिकनेस आता या डोला आलेला आहे. आता लांबसर आपण कटलेटसाठी जसे बॉल बनवतो तसे याचे बॉल बनवून घेऊया. बटाट्याची रस्सा भाजी आणि सुकी भाजी तर आपण बरेचदा बनवतो. या पद्धतीने एकदा बटाट्याची भाजी ट्राय करा. दिसायला एवढी छान दिसते की पटकन मुले देखील आवडीने ती भाजी खातील. तर बघू शकता सगळे बॉल्स मी ते बनवून तयार केलेले आहेत. चला पटकन भाजीला फोडणी देऊया. या भाजीला सुद्धा कोणत्याही जास्तीच्या मसाल्याची गरज नाही, तर अगदी आपले रेग्युलर जे मसाले असतात त्याच्यामध्येही बनवून तयार होते. पाववाटी भरून मी ते पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की पाव चमचा इथे मी सोप घातलेली आहे. सोप चांगली तेलामध्ये फुलली
की पाव चमचा मी इथं कांद्याचं बी म्हणजेच कलोंजी ज्याला म्हणतात ते घातलेलं आहे. 2-3 अशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट केलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. फ्रेश कढीपत्त्याची पानं घालूया. आता मिरच्या मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करण्याचं कारण असं की मुलांना खायला देत असाल तर अगदी अलगद ह्या मिरच्या आपण बाजूला काढून ठेवू शकतो. नाहीतर अगदी मोठ्या माणसांसाठी बनवत असाल तर मिरचीची पेस्टसुद्धा आपण या भाजीमध्ये वापरू शकतो. फोडणी थोडीशी हलकी फुलकी परतली की पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट घालायचं आणि बस याच्यामध्ये आता आपण तयार करून ठेवलेले पोटॅटोचे बॉल्स घालायचे. व्यवस्थित या फोडणीमध्ये हे बॉल मिक्स करून घ्यायचे. अगदी फोडणीमध्ये मिक्स करत असताना हलक्या हाताने याला मिक्स करायचं, नाहीतर याचा शेप बिघडू शकतो आणि ते एकमेकाला चिकटून बसतात. बघू शकता इथे मी हलकं फुलकं याला टॉस करून घेत आहे. बटाट्याची भाजी एखाद्या 5 स्टार रेस्टॉरंटला लाजवेल एवढी दिसायला छान दिसते, तर बघितल्या अगदी खायची इच्छा होते. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवर अगदी 2 मिनिटासाठी ही भाजी वाफवून घ्यायची. बेसन आपण गरम गरम बटाट्यामध्ये घालत असताना ते अर्धं तसंच शिजलं जातं आणि जर थोडंसं कच्चेपणा वाटतच असेल तर वाफवून घेतल्याने तोही कच्चेपणा निघून जातो. भाजी बनवून तयार आहे. भरपूर कोथिंबीर आणि मस्त खवलेला ओला नारळ घालून सर्व करा. खूप चविष्ट, डोश्यासोबत, पराठ्यासोबत, पोळीसोबत खायला मस्त लागते. आज तुमच्यासाठी उन्हाळा फ्रेंडली 4 मी हलक्या फुलक्या आणि बिना मसाल्यांच्या भाज्यांची रेसिपी घेऊन आली होती. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक जरूर करा.